स्वागत है आप सभी का R1 न्यूज़ में। मैं आपके साथ साबिर मुकाशी। आज बीजापुर शहर में 33 और 34 वार्ड में एक बहुत बड़ा मसला था, क्योंकि एडीबी का जो काम था वो फेल्यूर काम था कि हमारे यहाँ से जो वाटरवेल छोड़ा जाता था ट्रेजरी कॉलोनी में, उस वाटरवेल की वजह से यहाँ पे पानी आके पूरा कब्रिस्तान में और एरिया में ठहरता था। यहाँ पे एक झोपड़पट्टी बस्ती है, उस बस्ती में सबके घरों में जाता था पानी, और ब्लॉक होने के बाद सब ड्रेनेजों में वापस जाता था। क्योंकि इसको चेक करने के लिए बहुत सारा टाइम लगा, एडीबी वालों से बहुत सारी बात की थी, उसके बावजूद भी उन्होंने नहीं किया। हमारे जो कॉरपोरेशन के इंजीनियर हैं उनको लेके आखिर क्या तो प्रॉब्लम है देखना बोल के 8 दिन तक इसके ऊपर मेहनत किए। हमारे वार्ड का इंस्पेक्टर संजू और हमारे वार्ड के जेई जो है सुनील पाटिल, इनको लेके रात भर, क्योंकि दिन में काम नहीं होता था, रात में उनको लेके सब चेंबर वगैरह चेक करने के बाद पता चला कि गौरी वाइन शॉप के पास वहाँ एक स्टक हुआ है, उसकी वजह से पानी आगे नहीं जा रहा था, सबके घरों में आ रहा था। तो ये 8-10 दिन की मेहनत के बाद ये नतीजा निकला कि आज कोई भी यहाँ पे पानी रुकने का नाम नहीं ले रहा, क्योंकि ये जो प्रॉब्लम था बहुत बड़ा प्रॉब्लम था। यहाँ सभी लोगों को आज ये काम होने के बाद इन्होंने यहाँ पे बुला के हमारे वार्ड के मेंबर और यहाँ के एरिया के लोगों को और हमारे सिब्बंदी को बुला के यहाँ लोग सम्मान किए। इतने खुश हैं क्योंकि जो काम पिछले 4-5 सालों से ये प्रॉब्लम था, तो 4-5 सालों से प्रॉब्लम की वजह से उनको कोई प्रॉब्लम सोल्यूशन नहीं लग रहा था। हमने उसे सोल्यूशन निकाला और हमारे इंजीनियर के सहकार से वहाँ पे जो गौरी वाइन शॉप है, गौरी वाइन शॉप पे हमें प्रॉब्लम सॉल्व करने के बाद यहाँ पे इसका पानी जाने का रास्ता खुला है। तो लोग यहाँ पे बहुत खुश हैं और सब लोगों से मैं अपील करता हूँ कि जो भी प्रॉब्लम है जल्द से जल्द अगर आप बोलेंगे तो जल्द से जल्द हम काम करने का वादा भी करते हैं और आपको कर को देंगे। और एक मसला क्या है पे यहाँ पे एक बावड़ी है, बावड़ी के पास पूरी गंदगी होती है, तो वहाँ पे इससे पहले भी मैं वहाँ पे आंगनवाड़ी बनाने के लिए उसको कंक्रीट वगैरह भर के दिया था, उसके बावजूद भी लोग वहाँ पे अभी कचरा वगैरह सट रहे हैं। तो अभी और एक बार मैं वहाँ जा पे वीक्षण करता हूँ और जाने के बाद मैं वहाँ देख के वहाँ पे एक आंगनवाड़ी करके इन लोगों को एक सहूलत करके देने का ये काम भी हमें करना है, वो जल्द से जल्द हम कर को देंगे। और यहाँ पे जो परसों ड्रेनेज बना है, वो ड्रेनेज का पानी भी अवैधानिक लगा के हैं इब्राहिम मिर्जा के पास छोड़े हैं, एक्चुअली वो नहीं लाना था। उसके बाद जब तकरार किया था तो उस लोग ने यहाँ पे किए हैं, तो आज वो वहाँ भी कचरा वगैरह रहने की वजह से वहाँ के भी लोगों को स्मेल वगैरह की बहुत सी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। अभी मैं वहाँ पे जा रहा हूँ, जाके वो भी प्रॉब्लम क्या है 2 दिन में ख़त्म करके उनको अच्छा काम करके देता हूँ। इतना कहते हुए आप सब लोग यहाँ पे जितने भी तकलीफ उठाएं, मैं सब लोगों को अपने बीजापुर शहर के कॉर्पोरेशन के जानिब से मैं आपको माफ़ी मांगता हूँ, क्योंकि आप लोग बहुत 4 साल से लगातार आपने ये तकलीफ झेली है, मगर इसके बाद आज अल्लाह ताला तुम्हें राहत दिया है। आप सब लोग आशीर्वाद करें और प्यार करें और सब लोग हमारा सहकार करें, जो भी बच्चे काम है वो पूरा करके देंगे इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज यहाँ जो मुख्तसरन प्रोग्राम हुआ है, ये हमारे वार्ड नंबर 33 और 34 का एक बहुत बड़ा मसला था। जो ड्रेनेज का पानी है, ऊपर से जो जन्नत हॉल का एक अथनी जाने का रोड है, वहाँ से फ्लो होके कब्रिस्तान के सामने यहाँ पर बहुत ज़्यादा तादाद में पानी फ्लो होता था। यहाँ का एक चैम्बर और 2 चैम्बर में पानी बहुत ज़्यादा फ्लो होता था, जिसकी वजह से यहाँ के जो रहवासी हैं, रहने वाले हैं, उनको बहुत मसले होते थे। छोटे बच्चों को खेलने करने में प्रॉब्लम होता था। और ज़्यादा बड़ा मसला जो है, कब्रिस्तान से जो भी मैयत आती थी, ये बहुत बड़े मसले थे। तो अल्हम्दुलिल्लाह ये प्रॉब्लम को लेकर हमने इलेक्शन के नज़दीक, अभी इलेक्शन दूर था, उसके नज़दीक हम जनाब अब्दुल रज़ाक फारसी साहब के पास गए। हम सभी मोहल्ले वाले सभी मिलाकर, हमारी लियाकत सऊदी साहब, बसंतपुर साहब, हमारे सारवार साहब, हम सब मिलाकर हमारे मेयर साहब अब्दुल रज़ाक फारसी साहब के पास गए कि हमें ये मसला है कि तकरीबन 7 या 8 साल से ये मसला चल रहा था। जब भी बारिश होती तो ये पूरा रोड ब्लॉक हो जाता, तो उसके वजह से ये बहुत बड़ा मसला था। तो हमने हमारे भारती साहब से जाकर रिक्वेस्ट की, हमारे आरती शाहपुर साहबा जो यहाँ की वार्ड मेंबर हैं, और हमारे अब्दुल पीरा जमखंडी साहब जो एक सोशल वर्कर हैं, तो उनसे भी हमने मुलाकात की, इसके बारे में बहुत डिस्कस किया। उसके बाद भारती साहब का जो फंक्शन था, उनके बच्चे का रिसेप्शन था, तो उसी वक्त उन्होंने जो ज़िम्मेदार हैं उनको कॉल किए, उनको बताया कि ये मसला है, अगर ये मसला 2-4 दिन में हल नहीं हुआ तो इसका इफ़ेक्ट इलेक्शन को होगा। तो हमने सभी ने डिसाइड किया था कि अगर ये मसला हल नहीं हुआ तो हम वोट नहीं करेंगे। तो यहाँ तक ये बात चली थी। उसके बाद हम, अगर ये मसला हल नहीं हुआ तो हम ये जो
इब्राहिम रोज़े के सामने जो रोड है, जो वर्कशॉप जाती है, वहाँ पर हम ब्लॉक करने वाले थे, पूरी रोड बंद करके एक बड़ा एहतजाज करने वाले थे। तो अल्हम्दुलिल्लाह हमारे अब्दुल रज़ाक भारती साहब का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, और हमारे आरती शाहपुर साहिबा और हमारे अब्दुल पीरा जमखंडी साहब और हमारे संजू साहब जो ये बड़ी दिलचस्पी से ये काम उन्होंने किया है, और हमारे जो इंजीनियर साहब हैं सुनील साहब, तो उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने जो कहा था कि 8 दिन में ये मसला हल होगा, तो अल्हम्दुलिल्लाह उन्होंने 8 दिन में ये मसला हल किया। तो हम इसी खुशी में हमने सभी मोहल्ले वाले मिलाकर उनकी एक गुलपोशी, इनकी इज़्ज़त अफजाई के लिए हमने एक गुलपोशी का एक छोटा सा प्रोग्राम रखा था। तो ये प्रोग्राम बड़े पैमाने पर होने वाला था, बड़ा स्टेज वगैरह डालकर हम ये प्रोग्राम करने वाले थे, लेकिन हमारे अब्दुल रज़ाक भारती साहब आज शाम में आउट ऑफ स्टेशन रहने की वजह से, वो बाहर जाने की वजह से ये प्रोग्राम मुख्तसरन हमें आज करना पड़ा। तो मैं हमारे मोहल्ले की जानिब से हमारे लियाकत सऊदी साहब, बसंतपुर साहब, सारवार साहब जो भी इसमें शामिल हैं, सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने दिलचस्पी से ये काम किया, वो भारती साहब को मिला और ये काम अल्हम्दुलिल्लाह सक्सेस हो गया। तो आज हमने गुलपोशी हमारे मेयर साहब अब्दुल रज़ाक भारती साहब की गुलपोशी की, हमारे आरती साहबा की गुलपोशी की, हमारे अब्दुल पीरा जमखंडी साहब की भी गुलपोशी की, और जो इंजीनियर साहब हैं सुनील साहब, उनकी भी आज हमने गुलपोशी की, और संजू उनकी भी आज हमने इस खुशी के मौके पर हमने उनकी इज़्ज़त अफजाई के लिए हमने शाल पोशी और गुलपोशी का ये प्रोग्राम रखा था। कितने साल से यहाँ पर प्रॉब्लम था? ये 7 से 8 साल, तकरीबन 7 से 8 साल, ये बहुत बड़ा, सुबह होते ही हमें वही देखना पड़ता था, जो चेंबर ऐसे फव्वारे के जैसे ये पानी उड़ता था, तो बहुत प्रॉब्लम था, आने जाने वालों के लिए भी बहुत बड़ा मसला था। अभी मसला हल हो चुका है? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह ये मसला हल होने की खुशी में ये प्रोग्राम रखा गया है। आपका नाम? मेरा नाम डॉक्टर नज़ीर अहमद पटेल। ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 34 ಇದು ಒಂದು CC 2 ಫೂಟ್ನಾಗಿಲ್ಲ ಇದು ಐತಿ, ಅದು ಭಾಳ ನೋವು ಸಂಗತಿ ಅದ। ಯಾರು ಮಕ್ಕಳು ಬಂದು ಕಿಸಿ ಆಳ್ಕೋತ ಬಂದ್ರೆ ಇದು ಓಪನ್ ಅದ, ನಾ ಜೀರವ್ರಿಗೆ ಕರೆಕ್ಟ್ ಕಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತೋರಿಸಿದೆ ಅವ್ರಿಗೆ। ನಿನ್ನೆ ತಾನೇ ಮತ್ತು ಚನಗೊಂಡವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡೀನಿ, ಆ ಮೇಡಮ್ಗೂ ಮಾತಾಡೀನಿ, ಆ ಮೇಡಮ್ನು ಇದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರಿನಾಗ ಝೋಪಡಪಟ್ಟಿ ಒಳಗೆ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅದ, ಇಲ್ಲೇ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅದ, ಅಲ್ಲಿ ಗ್ರಾಮೀಣ ಇದು ಐತಲ್ಲ ಗೇಟ್ ಸಮಸ್ಯೆ, 3 ಗೇಟ್ನಲ್ಲಿ ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆ ಇರೋದ್ರಿಂದ KEB ಅವರು ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಇದಕ್ಕೆ ಜೀವ ಏನಾರು ಯಾರಿಗಾರು ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಅವರೇ ಮೇನ್ ಜಿಮ್ಮೆದಾರ ಆಗ್ತಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ನಾವು 3 ಸಲ ಅವರಿಗೆ ನಾನು ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳೀನಿ, ಅಲ್ಲಿ 23 ನಂಬರ್ TCದು ಅಲ್ಲಿ ವೋಲ್ಟೇಜ್ ಕಡಿಮೆ ಅದ, ಅಲ್ಲೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಮೀನ್ ಮಸ್ಜಿದ್ ಹತ್ರ ಅಲ್ಲೇನು ಸಮಸ್ಯೆ ಐತಿ। ನಾನು ನಿನ್ನೆ ಕೂಡ ನಮ್ಮ WEಗೆ ಮಾತಾಡೀನಿ, ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಂದ್ಕೊಂಡವರು ಈ ಸಲ ಸಮಸ್ಯೆ ಅದ, ನೀವು ನೋಡಾಕತ್ತಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ನೀವು ಅದು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರು JE ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, JE ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಕಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಾರ, ಆ JE ಬಾಯಿಗೂ ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ, ನಿನ್ನೆ ಅವ್ರು ಬಂದು ಕಿಸಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳ ಒಂದು ದಿವಸ ಲೇಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಿಲ್ ಕಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾರ್ದು ಜೀವ ಆದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು? ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯನೂ ಕಮ್ಮಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಹಾಕಾರ, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ನಾವು ಸ್ಟೇಟ್ ಲೈಟ್ ಮಾತ್ರ ಸಂಬಂಧ ಇತ್ತು। ಇವೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ KEB ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, KEB ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಯಾಕೆ ಜನ ಎಚ್ಚರಿಕೆ ತೊಗೊಂಡು ಅಂದ್ರೆ KEBನೇ ಮುತ್ತಿಗೆ ಆಗಬೇಕಾಗುತ್ತೆ, ತಕ್ಷಣ ಅದಕ್ಕೆ ಏನಾದ್ರು ಜೀವಕ ಓಪನ್ ಅದಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಸಹಿತ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಗ್ರಿಲ್ ಸಹಿತ ಇಲ್ಲ, ಏನು ಇಂಥವೆಲ್ಲ 3 ಕಡೆ ಅದ ತೋರಿಸೀನಿ। ನಮ್ಮ ಜಿ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ಸಂಬಂಧ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಆದರೂ ಬಂದು ನೋಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಹಿಡಿದ್ದಾರೆ ಚಂದ್ಗೊಂಡವರು, ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ನಾನೇ ಸ್ವತಃ ನಿನ್ನೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ, ಅವ್ರು ಮಾಡಿಸ್ತೀನಿ ಅಂದಾರೆ। ಈಗ ಒಂದು ವಾರನಾಗ ಇದು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ। ಮಕ್ಕಳ ಜೀವನ ಅಪಾಯ ಇರೋದ್ರಿಂದ ಯಾರು ಹೋಗೋ ಟೈಮ್ನಾಗ ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ ಮ್ಯಾಗ ಹೋಗುವಾಗ ಇಂಥ ಒಂದು ಘಟನೆ ಆದಾಗ ಅವ್ರು ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗ್ತಾರೆ? ಇದು ಓಪನ್ ಇಟ್ಟಾರೆ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿರಿ ಮನೆ ಬಂದು ಕಿಸಿ ಎಲ್ಲ ಇದು ಓಪನ್ ಇಟ್ಟಾರೆ, ಗಾಡಿನೂ ಪೂರ ಇಟ್ಟಾರೆ, ಇಂಥ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೆಲಸ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ। ಮತ್ತು ಒಂದು ದಿವಸ ಯಾರು ಬಿಲ್ ತುಂಬಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮನೆಗೆ ಕಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವ್ರಿಗೆ ಯಾರು ಕಟ್ ಮಾಡಬೇಕು? ಇವ್ರಿಗೆ 8 ದಿವಸದೊಳಗೆ ಇದು ಕೆಲಸ ಬಗೆಹರಿಸ್ಕೊಂಡು ಇವ್ರು ಹೋಗಿ ನಾವೇ ಕಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಸರ್, ಇನ್ನೊಂದು ಇದು ಭಗವಾನ್ ಕಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ TC,
ಅದು ಲೋಡ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ತೋತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ತಿಂಗಳ ಹಿಂದ್ಗಡೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿ ಸರ್ ದಾರಿ ಬಂದ್ ಮಾಡಿ. ಹೌದು, ಅದಕ್ಕೆ ತಾವು ಏನು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ವು. ಟಿ ಸಿ ಅದು ಲೋಡ್ ಏನೈತಿ ಜಾಸ್ತಿ 100 KV ಹಾಕಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಈಗ ಅಲ್ಲೇನು 23 ನಂಬರ್ ಟಿ ಸಿನೂ ಅದು 100 KV ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಅದು ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಲೋಡ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತೈತಿ. ಈಗ KV ಅವರು ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಕೊಡಾಕತ್ತಿಲ್ಲ. KV ಅವರು ಅದಕ್ಕೆ ಮೇನ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅದಾರ. ಅವರೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ನೋಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಯಾರು ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅವರು ಅದು ಮಾಡತ್ತಾರ. ಭಾಳಷ್ಟು ಇದು ಎಮ್ಗಳು ಇದು ಆಕಳುಗಳು ಏನು ಅದಾವ ಅದು ಕರೆಂಟ್ ಆಗಿ ಸಾಯಿಲ್ ಹಾಕತ್ತಾರೆ. ಬಬಲೇಶ್ವರ ನಾಕನಲ್ಲಿನೇ ಅಲ್ಲಿನೂ ಅದೇ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಅವ್ರು ಜವಾಬ್ದಾರಿಗೆ ಆಗ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಭಾಳಷ್ಟು ಟಿವಿಗಳನ್ನು ಸುಟ್ಟು ಹೋಗ್ಯಾವ. ಅದರಿಂದ ಭಾಳಷ್ಟು ಇದನ್ನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೈತಿ. ಮನ್ಯಾಗ ಮಂದಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ಲತ್ತೈತಿ. KV ತಾಬಡ್ತೊಬ್ಬರು ಎಕ್ಸೆಲ್ ತೊಗೊಂಡು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ವಾರದಾಗ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೀವಿ ಸರ್. ಒಂದ್ಸಲ ಅಲ್ಲಿ ಕರೆಂಟ್ ಹೋದಂದ್ರೆ 3 ದಿವಸ ಕರೆಂಟ್ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಆರೋಪ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ನೋಡಿ, ಕರೆಂಟ್ ಹೋಗುದು ಅಂದ್ರೆ ಈಗ ಮಳೆಗಾಲ ದಿವಸನಾಗ ಏನಾದ್ರು ಗಿಡ ಗಂಟಲು ಬಿದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ಅದು ತೊಂದರೆ ಆಗ್ತೈತಿ. ಉಳ್ಕಿ ಟೈಮ್ನಾಗ ತೊಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಬಟ್ ಅವ್ರು ಏನದ ಅಲಕ್ಷ ಏನು ಮಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಬಂದಿರ್ತಾವ ಅಂತ ಜಗತ್ತು ಬೇರೆ ಕಡೆ ಶಿಫ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಟಿಸಿಗಳು ಕೆಳಗೆ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಇರ್ತಾವ ಅಂತ ಶಿಫ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಲ್ಲ. ಆ ಲೋಡ್ ಶೆಡ್ಡಿಂಗ್ ಆಗಲಿ ನಿಮ್ದು ಕರೆಂಟ್ ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ಲ. ಮಳೆಗಾಲ ದಿವಸನಾಗ ನಾವು ಸಹ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಅದು ಎಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಸರಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಏನು ಉಳ್ಕಿ ಟೈಮ್ನಾಗ ಏನು ತೊಂದರೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಮಳೆಗಾಲ ಬರ್ತೈತಿ, ಮಳೆ ಬಂದಾಗ ಏನಾದ್ರು ಟಿಸಿ ಇದು ಆಗಿರುತ್ತೆ ಆ ಟೈಮ್ನಾಗ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಸ್ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಏನು ಕಂಬ ಅದಾವು, ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಏನು ಟಿಸಿ ಸಣ್ಣ ತೆಳಗದಾವು 2 ಫುಟ್ 3 ಫುಟಿಗೆ ಅವೆಲ್ಲ ತೆಗೆದ ತಕ್ಷಣ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಾನೂನು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ನಾವು ಇದಕ್ಕೂ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್, ಇದರಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಟ ಆಡ್ತಿರ್ತಾವ, ಇಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾವಲ್ಲ ಸರ್, ಏನು ನಾನು ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ರಾತ್ರಿಗೂ ಬಂದು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಜನರು ತೊಂದರೆ ನಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಅದ. ನಾವು ಜನರಿಗೆ ಹೇಳಾರ್ದೆ ನಾವು ತಗೊಂಡು ಬಂದು ಎಲ್ಲ ತೋರಿಸಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನಿನ್ನೆ ಅವರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರು ಒಂದು ವಾರನಾಗಿ ಸರಿಪಡಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವೇ ಹೋಗಿ KV ಮುಂದೆ ಕೂತ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು ತುಂಬಿಸಿ ಅಲ್ಲೇ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. बोलो। शुक्रिया सर। और हमारे सुनील सर, संजू सर सभी हमारी एक दावत पर आए, तो मैं उनका हमारे पूरे मोहल्ले की जानिब से मैं उन सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। यहीं पर अब मैं हमारे बसंतपुर साहब और गुलपोशी करें। उसमें से कौन भी एक ले मैडम को करने चाहता हूँ कि वो उनकी शाल पोशी और गुलपोशी करें। अब मैं हमारे इंजीनियर साहब थैंक यू सर। है क्या? हमारे इसाक गुलबर्गा साहब की गुलपोशी के लिए मैं हमारे बसंतपुर साहब से देखो नहीं, वो हमारे लियाकत सऊदी साहब की गुलपोशी और शालपोशी करें। ध्यान। शुक्रिया शुक्रिया, जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह खैर।